आज बिग बॉसच्या घरामध्ये तिकीट टू फायनल साठी एक खूप मोठा टास्क होणार आहे. आणि हा अख्ख्या सीझन मला सर्वात इम्पॉर्टंट टास्क आहे. कारण हा टास्क जो जिंकेल तो डायरेक्ट फिनालीमध्ये जाणार आहे. कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही जो कोर्टाचा किंवा न्यायालयाचा एकमेकांवरती आरोप करायचा जो टास्क पाहिला, तो फक्त एक उमेदवारीसाठी होता. आज त्या उमेदवारीचा फायनल टास्क होणार आहे. पण माझा एक प्रश्न आहे बिग बॉस मराठीच्या मेकरसाठी. तुम्ही जो प्रोमो दाखवला त्याच्यामध्ये एका साईडला तन्वी, एका साईडला राखीच दाखवतात आहे आणि त्या दोघांचा खूप मस्त टास्क चाललाय. अनुश्री कुठे आहे किंवा राखी कुठे आहे? कारण कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही दाखवलं की एका याच्यामध्ये तन्वी जिंकली, एका साईडला राकेश जिंकलाय. अनुश्री आणि राखी मला तुम्ही दाखवलं नाहीये. मग आज दोघांमधलं एक कुठे आहे? तुम्ही प्रोमो मध्ये दाखवत का नाहीये? आणि आजचा टास्क खूप सिंपल आहे. ते कोळ्याचं जाळं वगैरे केलेलं आहे. ह्या साईडने त्या साईडला जायचं, तिथं 7 प्रश्न लिहिलेले आहेत, ते उघडायचे, वाचायचे, त्याची उत्तरे ह्या टेबलवर ठेवली आहेत. परत ते कोळ्यांचं जाळं जे रबर किंवा वायर नाही मी तयार केलेलं आहे, ते क्रॉस करत परत जायचं, उत्तर शोधायची, उत्तर लावायची. शेजारी टीव्हीवरती टायमर चालू आहे. जो कमीत कमी टाइम मध्ये ते पूर्ण करेल तो डायरेक्ट फिनालेमध्ये जाणार. हा साधा असलेला सिंपल टास्क आहे. पण अनुश्री कुठे आहे किंवा राखी कुठे आहे? कारण काल तुम्ही जसं दाखवलं होतं त्याच्यामध्ये राखीचं आणि अनुश्रीचं ते बाकी होतं ना, की कोणाचं रिजेक्ट होणार, कोण फिनालेच्या उमेदवारीसाठी आहे. ते दोघांमधले एकाचा पण शॉट दाखवलं नाहीये. हे काहीतरी चुकतंय. तर आता आपण जाऊया प्रोमोनुसार. प्रोमोमध्ये राकेश वर्सेस तन्वी दाखवले. राकेश जेव्हा पहिला प्रश्न उडायला जातो त्याच्या वेळ आली तेव्हा तेव्हा तो 17 सेकंदात पोहोचलाय. आणि त्याच टाइमला जेव्हा तन्वी जाते पहिला प्रश्न उघडायला तर ती 26 सेकंद आहे. म्हणजे जवळपास 10 सेकंदाचा फरक तिथे झालेला आहे. आता जर राकेश त्याच एनर्जीने त्याच लेवलने जर खेळला तर राकेश जिंकतोय, नाही तर मग तन्वी जिंकते. कारण शेवटच्या शॉटमध्ये तन्वी थोडं रडताना दाखवलेली. आता ती इमोशनल म्हणून रडली आहे, ती टास्क हारली म्हणून रडली काय माहिती. पण असं एक टास्क झालेला आहे. दुसऱ्या साईडला तन्वी वर्सेस दीपालीची पण भांडणं झाली आहेत. विनाकारण आता भांडणं होणार आहे. कारण बिग बॉसने जो टास्कच कालचा असा आणला होता की एकमेकांमध्ये ती भांडणं होणारच. आणि त्यांना आता काटा ग्रुप फोडायचा आहे. कारण खूप झाला काट्याचा आता. काटा खूप टिकलाय आता. टॉप 6 पर्यंत काटा आलेला आहे. काटामधले 4 त्याच्यामध्ये आहेत. सो असा सगळा सीन झालाय. सो आता पाहू काय होतंय आजच्या टास्कमध्ये. मला असं वाटतंय राकेश कदाचित जिंकेल, जर अनुश्री नसेल तर. कारण अनुश्री खूप बारीक आहे, चपळ आहे, अशी निघून जाईल, ती शोधवली लवकर. बट मला असं वाटतं राकेश जिंकतोय. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकायला पाहिजे? माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, एक ओपिनियन. समजा की आज माझे 500 सबस्क्रायबर काल परवा कंप्लीट झाले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण माझा असा विचार चाललाय की आता शेवटचे 10-15 दिवस राहिले, प्रत्येक एपिसोड नंतर मी लाईव्ह येऊन तुमच्यासोबत डिस्कशन करू, अॅनलाइज करू, रिव्ह्यू करू का? हा माझा एक प्रश्न तुमच्यासाठी. जर यस असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा यस, नसेल तर नाही. हे जे चालू आहे हे मी कंटिन्यू चालू ठेवेल. सो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.